नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. नावाने जरी कथा केली त्याचा उद्धार होऊ शकतो. ते सामर्थ्य आहे माझ्या भागवतामध्ये, शिव महापुराणामध्ये. म्हणले महाराज एखादं उदाहरण आहे का? पुराव्याशिवाय बोलू नये माणसाने. पुरावा असेल तरच बोलावं आणि पुरावा नसेल तर त्यालाच पुरावा. वा, सतर्क मंडळी आहे. याला म्हणतात श्रोता. नाहीतर बऱ्याच ठिकाणी विनोद सांगून झाल्यानंतर ती कथा संपल्यानंतर हसत. मला जेवण करताना एकदम जोरात हसला. म्हणलं काय झालं बोलला? महाराज आत्ता कळाला बा तुमचा विनोद. म्हणलं बरं झालं सगळ्यांनी नाही कळालं. होतं असं कधी कधी. सांगूच काय थोडा आयोजन आहे का विनोद या. एका पतीने पुण्यावरनं जवळचं शहर कुठे येतं? जवळ बाजारचं गाव कोणते तुम्हाला? सासवड. एका गृहस्थाने सासवडला जाऊन सासवडला गेला. सासवडवरनं 2,500चा बूट आणला. बूट आयोजन आहे का? 2,500चा बूट घेऊन आला. घरी आला, पत्नीला दाखवला. हे बघ बूट. पत्नीने बूट बघितला. पत्नी म्हणली काय तुम्हाला आहे लाज? एक तर तो काळा बूट घेऊन आले. कितीला आणला? म्हणला 2,500ला. घ्या. कर्म माझं फुटलं. 2,500चा बूट ते काळा, अजिबात चांगला नाही. मला हा बूट आवडला नाही. जा आधी याला वापस करा. पती बोलला का एवढा स्मूथ बूट आहे, एवढा चांगला आहे, एवढा चालतोय, बाटाचा आहे, राहू दे. ती बोलली नाही मला आवडला नाही ना, वापस नेऊन द्या, पैसे वापस घेऊन या. काय झालं? नाविलाज होता बिचारा, मर्यादेमध्ये होता, ऐकणारा होता. ऐकावं माणसाने. ऐकत होता. पत्नीचा विचार ठीक आहे बाबा, तुला आवडला नाही, वापस देतो. त्याने बूट घेतला, सासवडला गेला, सांगितलं दुकानदार हा बूट वापस घ्या, पैसे परत द्या. काहो साहेब, अरे माझ्या पत्नीला तुझा बूट आवडत नाही, माझ्या बायकोला बूट आवडला नाही म्हणून बूट वापस घ्या. नाविला झाला. दुकानदाराने पैसे दिले. तो पैसे घेऊन घरी आला. आता व्यवस्थित आहे का? 6 महिन्यानंतर त्याच दुकानावरती गेला. माझ्याकडे लक्ष द्या. 6 महिन्यानंतर त्याच दुकानामध्ये गेला. त्याच दुकानदाराला तोच माणूस 6 महिन्यानंतर म्हणतो, दुकानदार जी साहेब, 6 महिन्यापूर्वी मी नेलेला बूट आहे की गेला? म्हणला साहेब आपलं बहुतांशी खेडेगाव जवळ आहेत, कोण नेणार आहे एवढा महागा मुलाचा बूट? आहे ना साहेब, ठेवलेलाच आहे, घ्या मग तो बूट. त्याने बूट घेतला आणि बिल पे करायला, पैसे द्यायला तिथे काउंटरवरती गेला. हा दुकानदार तेव्हापासून विचार करतो, 6 महिन्यापूर्वी याने बूट वापस केला, आता परत 6 महिन्यानंतर हा बूट नेतोय. नेमकं याच्या पत्नीची चॉईस बदलली असेल काय? म्हणून त्याने न राहता विचारलं, का हो साहेब, 6 महिन्यापूर्वी तुम्ही बूट वापस आणून दिला, तुम्ही म्हटला हा कलर किंवा हा बूट तुमच्या पत्नीला आवडला नाही, मग तुमच्या पत्नीची आता चॉईस बदलली का? तो म्हणला, हो दुकानदार, माझ्या पत्नीची चॉईस नाही बदलली, मी बायकोच बदलली. अरे तिची चॉईस नाही बदलली, तिलाच मी बदलली. म्हणजे तिला एक आवडतं तर मला एक आवडतं. 6 महिन्यापूर्वी तिला बूट आवडला नव्हता, आता तिला बदललं म्हणून मी बूट घ्यायला आलो. आता हा विनोद तुम्हाला पटकन कळाला. बऱ्याच ठिकाणी
10 मिनिटानंतर लोक हसतात, हा असं होतं काय 10 मिनिटानंतर. 5Gच्या नेटवर्कने आपण ऐकताय. जरी जिओला नेटवर्क नसेल तरी आपल्याला फार स्ट्रॉंग नेटवर्क आहे. हा लक्षपूर्वक आहे का? प्रेमाने बोला राधे राधे. और जोर से, और जोर से ऐका. शरद कुमारजी म्हणले, मी मला पुरातन इतिहास आठवला तो मी तुम्हाला सांगतो. कोणी आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. हे मानवा पापकृत सुसर्वदा सदा दुराचार्य रतावि मार्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश कामिना सप्ताह यज्ञेन कलौ पुनंदिवे. फार गोड कथा आहे. महात्म्यामधील शेवटची 10 मिनिटांमध्ये मला कथा थांबवायची. प्रथम स्कंद प्रारंभ करायचा. फक्त लक्ष विचलित होऊ देऊ नका. नारदजी म्हणतात हे सनत कुमारजी, सनत कुमारजी म्हणतात हे नारद, पुरातन इतिहास आठवला तो आपल्या समोर मांडतो. तुंगभद्रा नदीच्या किनारी उत्तम नावाचं नगर आहे. ज्या नगरामध्ये सर्व लोक फार गोड आहेत. एक त्या नगरामध्ये ब्राह्मण राहतो, त्याचं नाव आहे आत्मदेव. आत्मदेवाला भगवत कृपेने सर्व आहे, धन संपत्ती ऐश्वर्य सर्व आहे. पण कुठेतरी देव कमी ठेवतोय. लक्षात ठेवा, सर्व परिपूर्ण प्रत्येक कुणालाच बनवत नाही देव. सर्व बाजूने जर परिपूर्ण बनवलं तर तो माणूस म्हणून जगणार नाही ना. म्हणून या सृष्टीवरती भगवंतांनी प्रत्येक जीवाला प्रत्येकावरती अवलंबून ठेवलंय. म्हणून असं म्हणायचं नाही अरे जाऊया मला त्याची काहीच गरज नाही. तुला त्याची कधी गरज पडेल हे सांगता येणार नाही. आपण म्हणतो ना सर भांडण तरी जाऊ दे रे, त्याची काय गरज आहे आपल्याला, त्याची काही गरज नाही, जाऊ दे काही गरज नाही त्याची. पण एक दिवस असाच येतो त्याच्याशिवाय आमचं काम होत नाही. प्रत्येक जीव प्रत्येक जीवावरती अवलंबून आहे. प्रत्येक जण प्रत्येकावरती अवलंबून आहे. स्वतंत्र कोणीच नाही मिळत. भगवंत कुठेतरी आम्हाला कमी ठेवतोय ना, परिपूर्ण बनवत नाही. तसा आत्मदेवाकडे सर्व आहे. धन आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, मान सन्मान सगळं आहे. फक्त या संपत्तीला पुढे चालवणारा पुढे खाणारा कोणीच नाही. मुलगा नाही, मुलगी नाही. आत्मदेवाला मुलगा नाही, मुलगी नाही म्हणून मनामध्ये दुःखी आहे. आत्मदेवाचं मन विचलित आहे, मन खिन्न आहे. आत्मदेव विचार करतात प्रभूने सर्व दिलं, मला पुत्र नाही दिला, मग असं जीवन जगून करायचं तरी काय. असं जीवन जगून जगण्यामध्ये अर्थ तरी काय. अरे शेजारी नाव ठेवतात, तो नाव ठेवतात, मुलगा नाही, नवल नाही, अंगणामधली तुळस सुद्धा हिरवी राहत नाही. पापी आहे. माझे पितर माझ्यावरती नाखुश आहे. पितर माझ्यावरती खुश नाही, निपुत्रिक आहे. मग असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. लक्षपूर्वक आहे काय कथा आहे. आत्मदेव म्हणतात असं जीवन जगून मी काय करू. पण जसं आत्मदेवाला वाटतं त्याच्या पत्नीला अजिबात वाटत नाही. तिचं नावही फार विचित्र आहे. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची पत्नी, तिचं नाव आहे धुंधुली. श्रीमद भागवत आपण प्रथमतः ऐकताय. मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण वृंदावन मध्ये बाबांच्या मुखात ऐकलेलं आहे ना. ज्यांनी ऐकलं त्यांच्या लक्षात येईल. आपण पहिल्यांदा ऐकता म्हणून ऐका. नाव आहे धुंधुली. धुंधुली कुणाला म्हणायचं? जिला शेजारजीनीचं भलं झालेलं कधीच खपत नाही, तिचं नाव धुंधुली. तिच्या गळ्यामध्ये दागिने बघितल्यानंतर पतीशी भांडणारी धुंधुली. नाही का, मला पिक्चरला नेलं नाही म्हणून मी निघाले बाहेर म्हणणारी धुंधुलीतच गणित आहे. धुंधुली पतीला तोंडावरती एक बोलते, माघारी एक बोलते, तिचं नाव धुंधुली. महाराज अरे भोळा भाबडा पती, त्याच्या तोंडावरती एक बोलते पण माघारी एक करते, तिचं नाव धुंधुली. सोप्या भाषेमध्ये सांगू. आपल्या तोंडण गावामध्ये उदाहरणार्थासाठी सांगतो, नाहीतर मग तुम्ही मला परत बोलाल. उदाहरण गाव आहे आपल्या गावासारखं. या कोपऱ्यावरती नगरपालिकेचा नळ आहे. नगरपालिकेचा नळ आहे, पाण्याचा नळ.
सकाळी सकाळी या नळावरती पाणी आलं म्हणून पाणी भरायला आलेल्या माता मावल्या, पण त्यामध्ये माता मावल्यांमध्ये भांडण होतं आणि एक आवाज अख्ख्या गावाला ऐकायला जातो, गर्जना करतो. या कोपऱ्यावरती असणाऱ्या नळावरती झालेलं भांडण गावच्या त्या कोपऱ्यावरती घरामध्ये स्वयंपाक करत असताना किंवा चहा उघडत असताना ती मावशी अचूक सांगते, आपल्या गावाची शांती कुणाशी तरी भांडते माझी. समजावं ही शांती धुंदुलीचीच मावस बहीण शांताबाई. ऐका, नावात काय पडतो, नाव शांताबाई. आपले महाराज लोक सांगतात ना विनोद, नाव शांताबाई. भांडायला भांडायला कुत्र्याची आई मन आहे, फार गोड आहे. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. नाव प्रकाश, दिवसा कंदील लावून बघावा लागतो. प्रकाशला टॉर्च नाही बघावं लागतं. नावातच तर सर्व आहे. नाही का, धुंदुली सांगत होतो, जिला कधी दुसऱ्याचं भलं झालेलं खपत नाही तिचं नाव धुंदुली. पण आत्मदेव कोण आहे, धुंदुली कोण आहे, केवळ ही दंत कथा नाही, काहीतरी सांगायचं म्हणून नाही. आत्मदेव मध्ये बसलेला आत्माराम सर्वात सज्जन आहे आणि त्याची पत्नी धुंदुली म्हणजे मती आहे. बरोबर ना, ही मती आहे, बुद्धी ही मती. आत्मदेव सज्जनच आहे, पण त्याला दाखवते आणि करते तिचं नाव धुंदुली, बुद्धी. दारू प्यावं कुणालाच वाटत नाही, पण ती बुद्धी म्हणते आणि पिल्यानंतर टेन्शन जातं, हे गोड घे काय होतं हे मानत नाही. हो, वाईट कृत्य करत असताना तुमचा अंतःकरण तुम्हाला वाईट येतं, नको मूर्खा, वाईट आहे, समाज काय म्हणेल, तुझ्या आई वडिलांची इज्जत काय राहील हे मन सांगता मला. अरे तुझा परिवार आहे, मुलं बाळ आहे, ते काय म्हणतील मन सांगता मला. पण ही मती त्याला बरोबर तिकडे नेते. काय विचार करतो सर, भ्रष्ट करणारी मती आहे. आत्माराम बसलेला आत्मदेव आहे, धुंदुली मती आहे. महाराजी एवढी विचित्र आहे ना, तिला कधीच वाटलं नाही मला मुलगा असावे की मुलगी असावी, तिने कधीच टेन्शन घेतलं नाही. पण आत्मदेव म्हणतो मला मुलगा नाही, यापेक्षा दिलेलं बरं. वनामध्ये जातात, प्राण देणार तेवढ्यामध्ये संतांची भेट होते. संतांच्या चरणावरती नमस्कार करतात. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत, संतांच्या चरणावरती वंदन करतात. अयोध्येवरून आलेले संत पाहतात, शिंडी आहे, ब्राह्मण आहे, जानवा आहे, ब्राह्मण आहे. हे ब्राह्मण कारण कथम रोदिसी विप्रत्वं का ते चिंतावली असी वदत्वं सुपरमय्यं स्वस्य दुःखस्य कारणं किम कारणं रोदिसी विप्रत्वं. हे ब्राह्मण देवता का दुःखी आहात, बोला ना. कुठून उभं करतात, चेहरा पाहतात, अत्यंत गोड चेहरा आहे, तेजपुंज आहे, एवढा तेजस्वी चेहरा आहे, विद्वान आहे. कारण माझे गुरुजी बोलतात, माणसाचा चेहरा असतो ना पुढे संपूर्ण शरीराचा कॅमेरा असतो. माणसाचा चेहरा माणसाने प्रसन्न ठेवावा, नाहीतर काय थोडी गोवरी जैसा दिसे तोंडावरी. एखाद्याला विचारलं मी आपण रोते की होते, म्हणते भाई मी रोता नाही, मेरी सूरत ही वैसी. काही काही लोक हसायला तरी रडल्यासारखं वाटतात आणि नेहमी बघितल्यानंतर आबट तोंड करून बसतात, जणू चिंचा खाल्ल्या. बरोबर ना, 24 तास त्याचं आबट तोंड असतं, जणू त्याच्या मुखामध्ये चिंचा खाल्ल्या. काही काही लोक असे तोंड करून ठेवतात, जणू याच्या घरचं आताच कोणीतरी गेलं. आणि नेमकं आमच्या भाग्याने समोरच येऊन बसतात. विनोद करा, हसत नाही, रडवा रडत नाही. इथलं सोडून इथे प्रत्येक श्रोता मोठ्यासारखा प्रत्येक शब्द आपण वेचताय, रिस्पॉन्स मला मिळतोय, याच्यावरनं श्रोता कळतो. प्रेमाने बोला राधे राधे. हे केवळ पुरुष वर्गच नाही, माझी मातृशक्ती पितृशक्ती लहान असो मोठे असो सर्व अगदी चाणक्षाने ऐकतात. असा श्रोता असल्यानंतर मी 10 तास कथा करेन, मला प्रॉब्लेम नाही. खरं सांगतोय मी, मला आवड आहे, पण तेवढी आमच्याकडे वेळ नाही है ना. मला माहिती एवढा वेळ कोणी बसणं शक्य नाही. 9च्या पुढे गेले की नऊच्या पुढे गेल्यानंतर
9च्या पुढे गेल्यानंतर आम्हाला शक्य होत नाही ना, त्यामुळे फार वेळ नाही ना. आत्मदेवाला उठवतात सर्व संत, बोल ब्राह्मण का दुखी आहे. आत्मदेव म्हणतो, देवा एवढी मी देवाची सेवा केली, मला निपुत्री का ठेवलं. मस्तकावरच्या रेषा वाचतात, मस्तकावरच्या रेषा वाचतात आणि सांगतात, सप्त जन्मावधी तव पुत्र नाही वचन नाही वचन. माणसाचा चेहरा संपूर्ण शरीराचा कॅमेरा आहे, कळत. किती ज्ञानी किती मूर्ख, किती अज्ञानी किती ज्ञानी, किती विद्वान किती मूर्ख, किती गाढ, सगळं चेहरा सांगतो. आपण म्हणतोय ना, अर्ध्याच्या काही कपाळावर लिहिलं का चोर आहे का सज्जन आहे, आहेच. आम्हाला वाचता येत नाही, ती दृष्टी आमच्याकडे नाही म्हणून कळत नाही. डोळ्यामध्ये बघितल्यानंतर कळतं हा चोर आहे की सज्जन आहे. संत मस्तकावरच्या रेषा वाचतात म्हणून चेहरा प्रफुल्लित ठेवायचा कायम. माणसाचं हृदय कसं आहे हे काय सांगत असेल तर की तुमचा हा कॅमेरा, चेहरा कॅमेरा आहे. आपलं हृदय किती स्वच्छ आहे आणि किती पापी आहे हे चेहरा सांगतो. हे त्यालाच कळतं ज्याने मानस शास्त्राचा अभ्यास केला. असे कित्येक संत आहेत, वृंदावन मध्ये कित्येक संत आहेत. तुमचा चेहरा फक्त त्यांच्या समोर उभं करायचं, चेहरा बघून सांगतात तुम्ही काय केलं. पंडित धीरेंद्र शास्त्रीजींना तुम्ही ओळखून असाल, बघत असाल है ना. त्या व्यक्तीकडे एवढं ज्ञान कुठं आलं, ते उगच नाही, तिथे काही अंधश्रद्धा वगैरे नाही. काही म्हणतात हे माझ्या वारकरी संप्रदायाला हा चमत्कार मान्य नाही, हे मलाही मान्य नाही. चमत्कार मुळीच मान्य नाही संतांना, पण त्यांच्याकडे जे सामर्थ्य आहे 3 पिढ्यांचं आहे, 3 पिढ्याची साधन आहे, ते त्यांच्यामध्ये ते सर्व आले. ते सांगू शकतात माझ्या ज्ञानोबराने भिंत चालवली नाही, ती सहज चालली, ती वेळ होती. सिद्धी आहे का नाही ते चेहरा बघितल्यानंतर लगेच सांगतात. ज्याचा मानसशास्त्राचा अभ्यास झाला तो आजही सांगू शकतो. म्हणून माणसाचा चेहरा प्रफुल्लित असावा, आंबट चेहरा नसावा, आणि नजरेमध्ये ताकद असावी. काही काहीची नजर अशी विचित्र असते, समजणाऱ्याला समजतं. म्हणून माणसाचा चेहरा प्रफुल्लित असावा, प्रफुल्लित असावा, प्रसन्न असावा. संत म्हणतात चेहरा तर अत्यंत गोड आहे, ब्राह्मण आहेस, विद्वान आहेस, कळून चुकलं, दुःखी का आहेस, पुत्र नाही, तुला 7 जन्म पुत्र मिळणार नाही. आता तर डोकं चापटतो, देवा जर मला पुत्र नाही मिळाला तर मी तुमच्या चरणावरती माझा प्राण त्याग करतो. संत म्हणले ज्याचं करावं भलती म्हणतं माझंच करत. अरे राजा जा, आशीर्वाद देतो, तुला फळ देतो, जा पत्नीला फळ दे, सांग पत्नीला फळ खायला. पत्नीने फळ खाल्लं, पत्नी गर्भवती राहील, तुला मुलगा होईल. आत्मदेवाच्या आनंदाला पारावार नाही. मलाही पुत्र होणार, मी एका पित्याचा पिता होणार, एका मुलाचा पिता होणार. फळ घेऊन येतात, परंतु मी बोललोय धुंदुली अत्यंत विचित्र, तिला कधीच वाटलं नाही मला मुलगा व्हावा. ती म्हणते अरे क्या करणार बेटा बेटा लेकर. ती म्हणते जर मुलगा झाला तर माझं सौंदर्य कमी होईल, मी जर खरंच गर्भवती राहिले तर मला पळता येणार नाही, कुठे जायचं तिला. ती धुंदुली आहे, विचार करते महाराज. अरे मला मी जर गर्भवती राहिले तर मला पळता येणार नाही, घराला आग लागली तर. एवढी विचित्र, काय विचार करेल सांगता येणार. मी खरंच गर्भवती राहिले तर माझ्या जेवणावर परिणाम होईल, मला खाता येणार नाही. काही काही तर अशा खदाड्या असतात, फक्त ते भरत राहतात, ओनली इनकमिंग नाही का. किती खावं यालाही काही लिमिट आहे ना. बर्गर खाय, पिझ्झा खाय, अजून काय. बरं पुणे मुंबईला गेलं ना, एवढं स्टँडर्ड दिसतात तो. आमचे महाराज फार गोड बोलतात, एवढे व्हीआयपी घरचे लोक, एवढे छान. पण जेव्हा रोडवर उभे राहून खातात ना, पाणीपुरी म्हणले की प्रत्येकाच्या तोंडाला पाणीपुरी. चिंच जर सावळ ठेवली कुणाची तर तोंडाला पाणी येतं, तसे पाणीपुरी. ते पाणीपुरी ती एक फुगा देतो. आता थोडंसं स्टँडर्ड झाला असेल, नाही तर ते पूर्वी असं ते फिरवतंय आणि ते फुगा येतं, असा हात बुडवतं मध्ये, तिथपर्यंत भरायचं तसा. ते पाणी फार छान लागतं आम्हाला, पाणीपुरी घ्यायची. किती स्टँडर्ड असले ते फुगा घेतो,
ते मुखामध्ये जर जात नसेल त्याला इथं ठेवायचं असेल दाबायचं. पाणीपुरी झाली, बर्गर खाय, पिझ्झा खाय, वडापाव खाय, वडापाव खाऊन हातपाव झाले ना. खाण्यावरती फार कमांड आहे सध्या लोकांची कलियुगावर. हे फास्ट फूड खाऊन हे आधी खाऊन आमचं वेट वाढतंय. मग सकाळी सकाळी निघाले पुढे जॉगिंगला. किती खावं याला लिमिट आहे. अच्छा माझा प्रश्न आहे, खाण्याकरिता जगावं की जगण्याकरिता खावं? मला खाण्याकरिता जगायचं की जगण्याकरिता खायचं? वा, योग्य उत्तर दिलं. जगण्याकरिता खायचं. मला नामदेव महाराज नरसी नामदेव एक गाव आहे, तिथे मी 2-3 वर्ष कथागिरी दिलाय. मग ते ओळख झाल्यामुळे ते मला जास्त बोलायचा विचार, छान बोलका पोरका होता. तो म्हणला महाराज, त्याच्या घरी जेवत असताना म्हणला दुसरीकडे, महाराज बासुंदी घ्या. म्हणलं नको पोटवर. नाही एक वाटी घ्या. म्हणलं नको फुटेल पोट. ते म्हणला महाराज खाता खाता मरावं पण मागे नाही सरावं. हा, मी गावाचं नाव सांगतो, अवश्य जाऊन विचारा, त्याचंही नाव सांगतो. नंबर हवा असेल तर दे. संत नामदेव महाराजांची नरशी तिथे गाव आहे. गावाचं नाव आहे पहिनी. आणि त्या पहिनी गावामध्ये बापू वारकरी, आमचे बापू मी कार्यकर्ते, त्यांचा मुलगा आहे. हे म्हणला महाराज खाता खाता मरावं पण मागे नाही सरावं. हा विनोद नाही, म्हणजे ठरवलेलं नाही, ही घडलेली घटना. म्हणलं अरे मरण ना खरंच, फुटल ना पोट. हे म्हणला महाराज इथे पोट लावलं. इथे लावलं. म्हणलं म्हणजे त्याचा अर्थ काय? ते म्हणला महाराज जोपर्यंत खाता खाता हे पोट एवढं कडक होत नाही तोपर्यंत खायचं. त्याला काही खाणं म्हणतात. खाण्यावर विनोद सांगून की दुसरा वेळ संपतो है ना. 2 जण आळसी होते. सांगतोचे अर्धे मिनिटात अजून फ्रेश व्हा. काही काही एवढे आळशी असतात आणि काही काही एवढे खातात. खाऊन खाऊन एवढे मोठे होतात, एवढे मोठे होतात. काही काहीचा देह एवढा होतो. डॉक्टर म्हणतात हे खाऊ नका ते खाऊ नका, पण ते नंतर कमी करायला प्रयत्न करतात, कमीच होत नाही. एवढे खातात. आनंदीमध्ये तुम्हाला नाव सांगतो, आनंदीमध्ये चौकशी करा. पंडित भाऊंची संस्था आहे, कुंभार गुरुजींची संस्था आहे. आता सध्या पंडित भाऊ सांभाळतात. कुंभार गुरुजींच्या संस्थेमध्ये एक लिंबाजी महाराज नावाचे महाराज आहेत. लिंबाजी आताही आहे, आता आळंदीमध्ये राहतात, गावाकडे राहतात. पंडित भावांनी ते कीर्तनाला गेले. गाडी छोटी होती. गाडीतनं दोघे उतरले. अख्खा गाव लिंबाजीच्या पाया पडत होतं. आणि पंडित भाऊ साईडला होते. पंडित भाऊ गुरु, लिंबाजी शिष्य. तेवढे दोन लिंबाळकर. हा, लिंबाळकर करेक्ट. लिंबाळकर केवढे मोठे, काही माणसं एवढे मोठे असतात. अरे एका घरी चोरी झाली. घर मालकाला खबर पडली. घर मालक उठला, चोर पळू लागला. घर मालकाने हाताला पकडलं, ओढलं आणि फक्त त्याच्या अंगावर बसला. उठायला तयार नाही. आणि पोराला वाजला, बाळू जा पोलिसांना घेऊन ये. तेव्हा फोन नव्हते. वर्ग डोळे चुळत उडलं. काय झालं बाबा, काय आपल्या घरी चोराला, जा पोलिसांना बोलवून आण. ते पोरग म्हणलं ठीक आहे बाबा. ते गेट जवळ गेलं आणि चप्पल सुटत होतं. चप्पल खालनं जे चोर होता ना, खाली बसलेला, त्या चोराच्या अंगावर बसलेला, म्हणजे चोराला पालतं आणि चोराच्या पाठीवर बसलाय. पाठीवर कमरेवर ते चोर असं वर डोकं काढून पाहत त्या पोराकडे. पोरग गेलं का, ते पोरग तिथेच होतं. बापाने बघितलं. बाप म्हणतो, बाळू अरे जा ना, काय करतोस, पोलिसाला बोलवून. पोरग म्हणला बाबा चाललो, पण मी माझी चप्पल शोधते, चप्पल भेटत नाही. चोर खाल्ला. म्हणला माझी लवकर जा. कळालं. चोर म्हणला बाबा माझी तिथे माझी आहे, पण लवकर जा. मी जर लवकर नाही गेला तर पोलिसांच्या आतमध्ये हे मात्र भेदार बाहेर येतात. किती मोठा ते बसला तर ते खालचा चोर कुठंच होता. मग खाण्यावर लिमिट असावा. काही खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खाव. प्रेमाने बोला राधे राधे. ऐका म्हणा, दोंदोली म्हणते जर खरंच गर्भवती राहिली तर मला खाण्याचे बंधन राहतील. काय करू, खात नाही मला. तर्क वितर्क करते, ही मती तर्क वितर्कच करते.
कथेला जावं की नाही जावं? 6ला जाऊन काय काम? जाऊ थोड्या वेळाने, अर्ध्या तासाने. ही मती येऊ देत नाही, बरोबर ना? नाही होते. म्हणलं चला 6 वाजले, महाराजांनी कथा महाराज आले, लवकर जावं. मती म्हणते थांब थोडा वेळ, चहा घेऊन जाऊ, है ना? नाही जाऊ. तर्क वितर्क करणारी मती आहे, हम नाही का? आत्मदैव तर साधा डोळा आहे, पण ही दोंदोली त्याला काहीच खाऊ देत नाही. नाही फळ खात, तर्क वितर्क करते, फळ गाईला फेकते. ज्या दारामध्ये गाई आहे ती पण वांज आहे. गाई फळ चाकून चाकून खाते, परिणाम गाई गर्भवती राहते. दोंदोली पोटाला चिंध्या बांधते, पतीला खोटं बोलते मी गर्भवती आहे. ज्या दिवशी पतीला खोटं बोलते तिथे अधपतनाला प्रारंभ होतो. पतीला पतिव्रता नारीने खोटं कधीच बोलायचं नाही. सती माता एकदाच खोटं बोलते, सतीला आपला विरोध त्याग करावा लागतो. उद्या आपण चरित्र ऐकणार आहोत. सती मातेला आपला विरोध त्याग करावा लागतो केवळ पतीला खोटं बोलल्यामुळे. म्हणून पतीला खोटं कधीच बोलायचं नाही आणि पत्नीलाही कधीच फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही. प्रेमाने बोला राधे राधे. धर्म दोघांसाठी सेम लागू आहे. एकदा खोटं बोलते, अधपतनाला प्रारंभ होतो, पोटाला चिंध्या बांधते. 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात. बहिणीला धम देते, बहिणीचा मुलगा विकत घेते. पतीला सांगते आपल्याला मुलगा झाला. आत्मदेवाच्या आनंदाला पारावार नाही. आत्मदेवाच्या गावाला पेढे वाटतात. मी पुत्री होतो, आता मला पुत्र झाला, मलाही पुत्र झाला, मलाही पुत्र झाला. बघा अख्ख्या गावाला पेढे वाटतो, पण मी म्हणतो पेढे तेव्हा वाटावे ज्या दिवशी पोराचं लग्न होईल. 25 वर्षाचा मुलगा होईल, त्याचं लग्न होईल, 1-2 वर्ष आनंदाने संसार करेल आणि बायको आल्यानंतर सुद्धा बाईलाही प्रेमाने वागेल, पितालाही प्रेमाने वागेल. एक शब्द सुद्धा अपशब्द आपल्या माता पित्याला बोलणार नाही ना, त्या दिवशी त्या बापाने अख्ख्या गावामध्ये नाही, अख्ख्या जिल्ह्यामध्ये पेढे वाटावे. घ्या पेढे. माझा मुलगा लग्न झालं तरी मायबापाशी तेवढा प्रेमाने राहतो, याला म्हणतात हे खरं मुलगा. आतमध्ये पेढे वाटतात, पण बरेचसे लोक 25 वर्षानंतर रडत येतात. महाराज काय करावं, काय झालं? मुलगा जोडी मारतो. ऐका, आतमध्ये संपूर्ण गावाला पेढे वाटतात. घ्या पेढे, घ्या पेढे, पण तूच धुंदुली आत्मदेवाचा मुलगा, त्याचं नाव धुंदुकारी ठेवण्यात येतं. गावाला पेढे वाटतात. 3 महिन्यानंतर गाईला बछडा होतो गवाणीमध्ये. संपूर्ण देह माणसाचा, कान मात्र गायचे, म्हणून त्यांचं नाव गोकर्ण. गोकर्ण म्हणजे काय, कान गायचे. पण गोकर्ण संतांचा प्रसाद आहे, विद्वान आहे. हा पैशाने विकत घेतलेला आहे, म्हणून अधर्मी आहे, पापी आहे. हा संतांचा प्रसाद. दोघे सोबत खेळतात, पण याच्यामध्ये हजारो दुर्गुण आहेत आणि गोकर्णामध्ये एकही दुर्गुण नाही. हा परिपूर्ण सद्गुणी, हा परिपूर्ण दुर्गुणी. दोघांची सांगड लागत नाही. हा सातत्याने कोणाशी तरी भांडण करत राहतो, घरी भांडण आणतो, चोऱ्या करतो. महाराज नको नको तसा वागतो. हा कधी धर्म सोडत नाही. संतांचा प्रसाद कधी वायाला जात नाही. संतांचा प्रसाद कधीच वायाला जात नसतो. म्हणून ऐका, लहानाचे मोठे होतात मायबाप. एक वाक्य लक्षात ठेवायचे, ते एकूण तारीख असतो तिथे मुलं बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. हे माता पित्याने लक्षात ठेवावं. आता तर खऱ्या अर्थाने आमच्या हिंदू धर्मामध्ये एक काय, हम दो हमारे दो. बंड्याची माय, बंड्याचा बाप्पा, काय बाल्याचा माय, बाल्याची मम्मी, बाल्याचा पप्पा, बाली 10 बाई 10ची खोली. मला आमचा संसार झाला, संपला विषय. एवढंच आहे. आता इथं पुढे ते इथं पुढे आलंय ना, किंवा येणार आहे. हम दो आणि हमारा एक. आता म्हणजे अशी ही लोकांची वृत्ती झालेली. हम दो हमारे दो, हा नियम लागू आहे. पण आता बरेच लोक विचार करतात हम दो आणि हमारा झाला. असंच चालू राहिलं ना, भविष्य फार कठीण आहे. मला स्पष्ट बोलण्याची गरज नाही, पण धर्मरक्षती रक्षित आहात. धर्म शिकवतोय आम्हाला. मायबाप सावध राहणं फार गरजेचं आहे. मला आजच तिकडे जायचं नाही, मला पुढे जायचं. दोघे लहानाचे मोठे होतात, परंतु एकूण काय लाडका आहे. प्रत्येक मायबापांनी लाड करावा. आपण व्यर्थ लाड करत असाल तर आपण त्या मुलाची दुश्मन, शत्रू. आई जर मुलाला, मुलगा चुकला तर आईने बाबाला अवश्य सांगावं. त्या तो बाबा जर मारत असेल तर आईने मध्ये पडू नये, हा नियम आहे.
नाही तर तो जर एकदा सेपारला मोठा झाला नंतर माईलाही ऐकत नाही, बापालाही ऐकत नाही, मग लोकांकडे देऊन महाराज मला ऐकत नाही, काय करावं? चुकी आपली आहे. वेळूला आकार तेव्हाच मिळतो जोपर्यंत तो कोवळा असतो. एकदा तो मजबूत झाला त्याला आकार मिळत नसतो. संस्कार आपले असावे. पहिला जगाच्या पाठीवरचा पहिला गुरु आपली माय आहे आणि 2 नंबरचा गुरु पिता आहे. नंतर मग दीक्षा, गुरु, शिक्षा. पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग किती उंच बांधली तरी ती स्ट्रॉंग राहते. पाया जर कमजोर असेल तर बिल्डिंग केव्हा खाली येईल ते सांगता येत नाही. प्रेमाने बोलायला पाया भरण्याचं काम माय आणि बापाचं आहे. आतमध्ये पूजापाठ करण्यामध्ये व्यस्त आहे आणि दोन्ही मेकअप मध्ये व्यस्त आहे. लक्षपूर्वक आहे का? फार महत्वाचं. आतमध्ये पूजापाठ मध्ये व्यस्त आहे, दोन्ही मेकअप करण्यामध्ये व्यस्त आहे. आजची अवस्था हीच आहे. आमचे पिता समाजकार्य, राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि माता बचत गटाचे अध्यक्ष आहे. तिला बचत गट सांभाळण्यामध्ये वेळ जातो, यांना समाजकार्य करण्यामध्ये वेळ जातो. मुलांकडे लक्ष कोणी द्यायचं? कित्येक ठिकाणी पाळणा घर आहे ना, नाविलाज आहे. जॉब करत असणारे माता पिता पाळण्या घरामध्ये मुलाला ठेवतात. मुलगा झोपल्यानंतर आई वडील येतात, उठल्यानंतर निघून जातात. त्या मुलावरती संस्कार द्यायचे कोणी? प्रश्न आहे. प्रत्येक मुलाला आईचं 3 वर्ष खऱ्या अर्थाने दुग्ध तिच्या अंगावरचं असावं. आता एकही दिवस त्या आईच्या अंगावरचं दूध त्या बाळाला मिळत नाही. अरे त्या लेकराला आईचा स्पर्श, पित्याचा स्पर्श हवा आहे. जर त्याला लहानपणी आई वडिलाचा स्पर्श मिळत नसेल तर तो मुलगा म्हातारपणी मला जवळ करेल? कसा करेल? कसं शक्य आहे? आईच्या गर्भामध्ये असणारा मुलगा सेफ्टी फील करतोय, त्याला तो निश्चिंत राहतो, मी कुठेतरी सेफ जागेवरती आहे हे त्याला फील होतं. आणि ज्यावेळेस बाहेर येतो, जन्म घेतो, बघा काही मुलांना काचामध्ये ठेवतात. काचामध्ये ठेवल्यानंतर त्याला ती फील होते मी आईच्या गर्भात आहे. त्याला बाहेर जर काढलं तर तो जगणार नाही. काचामध्ये यासाठी ठेवतात तर तो स्ट्रॉंग व्हावा, सशक्त व्हावा, तोपर्यंत त्याला काचामध्ये ठेवतात. त्याला काचामध्ये सुद्धा आईचा गर्भ वाटतो. ज्याचा आईशी एवढं कनेक्ट आहे मुलगा, किमान 8-10 वर्षाचा होईपर्यंत आपल्या छातीशी लावून झोपा, हृदयाशी लावून झोपा. बापाने मुलाला आपल्या कुशीमध्ये घेऊन झोपावं हा नियम आहे. आता तसं नाही. त्यांची स्टडी रूम वेगळी, बेडरूम वेगळी, चौघेच घरात असतात आणि 10 रूम असतात सेपरेट, प्रत्येकाची बेडरूम. मुलगा काय करतो माहिती नाही, मुलगी काय करते माहिती नाही. माता पिता आम्हाला प्रायव्हसी हवी. कसली प्रायव्हसी? ही प्रायव्हसी आमच्या समाजाची विकृती ठरते. प्रेमाने बोला, राधे राधे. अरे त्या मुलाला जोपर्यंत मुलं समजत, त्यांना कळत नाही, समजदार होत नाही, किमान 10 वर्षाचे होईपर्यंत आई वडिलांनी मुलाला आपल्या मध्ये घेऊन झोपावं. त्यांना आपल्या खुशीमध्ये घेऊन झोपावं. त्याला आपल्या माता पित्याच्या ऊर्जेची त्या लेकराला गरज असते. जसं एखाद्या झाडाला वाढण्यासाठी सूर्याच्या किरणांची गरज असते ना, तसं मुलाच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी, त्या मुलाला सुसंस्कारी बनण्यासाठी, त्या मुलाला चांगलं माणूस बनण्यासाठी आई वडिलाच्या ऊर्जेची गरज असते, आई वडिलाच्या किरणांची गरज असते, आई वडिलाच्या प्रकाशाची गरज असते. आज आम्ही त्यांनाच पाहतो आणि हेच होतं. आतमध्ये पूजा पाठ करण्यासाठी जातात आणि धोंदोली गावभर हिच्याशी गप्पा मार, तिच्याशी गप्पा मार. संस्कार कोण देणार? परिणाम काय होतो? हो कर्म पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखल बनतो. फक्त स्पर्श करतो आहे का? धुंदुकारी महाखल बनतो महाराज. केवळ महाखल बनत नाही तर जुगार खेळतो. जुगार खेळत नाही, 5-5 वेश्यांकडे जातो, वेश्यागमन करतो. केवळ वेश्यागमन करत नाही, धन नेतो, वेश्येला देतो. अरे एवढ्यावर भागत नाही. आतमध्ये ज्यावेळेस त्याला टोकायला जातात, त्याला बोलतात, अरे बाळा, ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन दारू पितोस, जुगार खेळतोस, लाज नाही वाटत? बापाचा राग येतो. पायामध्ये बूट आहे, भरल्या बुटाने बापाच्या कमरड्यात लात घालतो, तेव्हा आतमध्ये वाच्या डोळे उघडतात. आमचे डोळे तेव्हाच उघडतात जेव्हा आमच्या कमरड्यात लाता पडतात. समाज जेव्हा आम्हाला लात मारतो तेव्हा आम्हाला कळतं कोण कोणाचा आहे राजा.
संतांनी आमच्या तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी आधी करून नाथबाबांनी सर्व संतांनी उगीच नाही सांगितलं. कबीर बाबांनी उगीच नाही सांगितलं. आणि ज्याला आम्ही आमचं म्हणतो ते तरी आमचे आहेत का, हे संशोधनाचा विषय. अंती जासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून नाथबाबांचं प्रमाण आहे. कोण कुणाचं आहे नाही, कुणाची गाऊन वेळ घेत नाही. आता 15 मिनिटं झाले माझे. आत्मदेवाचे डोळे उघडतात, आत्मदेव म्हणतात, आत्मदेव म्हणतात यापेक्षा मी निपुत्रिक बरा होतो ना. अरे मला मुलगा नव्हता, भजन करत होतो, आनंदाने राहत होतो, मुलगा झाला, एवढा दुःखी आहे. असं जीवन जगून काय करायचं. मुलाचा मार काय, मुलगा जर बापाला मारत असेल तर त्या बापाला मरण्यापेक्षा जास्त वेदना होतात. आत्मदेव म्हणतात जगून काय करू, वनामध्ये जातात. माझा प्रश्न आहे, आधी वनामध्ये जात होते, गळफास घेत होते, आपला देह त्याग करायला निघाले का? मा बोला. आधी जंगलामध्ये गेले, देह त्याग करायला का? मुलगा नाही म्हणून. लोक नाव ठेवतात निपुत्रिक आहे, मुलगा नाही म्हणून. अच्छा, आता वनामध्ये निघाले प्राण द्यायला का? मुलगा आहे पण मूर्ख आहे म्हणून. ज्याला मुलं आहेत ते मायबाप सुखी, ज्याला नाही ते सुखी. कधी समजू नका. अरे ज्याला मुलं नाहीत ना, ज्या संतांनी आत्मदेवाला उपदेश केला तो उपदेश सांगतो. संत म्हणतात अरे आत्मदेवा तुला मुलगा नाही ना, माझ्या देवाला मुलगा मान ना, तो मुलगा म्हणून तुझ्या घरी येईल. ज्या मातेला मुलगा नाही मुलगी नाही त्याने दुःख कधीच मानायचं नाही. जर तुम्हाला कोणीच असेल ना, तुम्हाला हा आहे याच्यावरती विश्वास ठेवा. जर याला मुलगा मानलं ना तर तुमचे सर्व विधी तो निस्वार्थपणे करेल. पण मुलगा माना. आम्ही तर मुलगाही मानत नाही, देवही मानत नाही, काय मानावं त्याला हेही कळत नाही. अरे त्याच्याशी जसं नातं जोडलं ना तसा तो नातं जोडतो आमच्या. बस प्रेम तर करा ना, त्याला आपलं सूत्र म्हणा ना. गोपिकांनी त्यांच्यावरती प्रेम केलं. ज्याला आम्ही प्रेम म्हणतो ते गलिच्छ प्रेम नाही, ते घाणेरडं प्रेम नाही. प्रेमाची व्याख्याच आम्हाला माहिती. ज्याला आम्ही प्रेम म्हणतो ते प्रेम नव्हे, ती केवळ शारीरिक वासना आहे, त्याला प्रेम म्हणता येणार नाही. प्रेमाची व्याख्या काय म्हणतात? एका वाक्यात सांगतो, जिथे सर्वस्व भावना संपतात त्याला प्रेम म्हणतात. अरे जिथे स्त्री आणि पुरुषाचा भेद संपला जातो ती भावना ते खरं प्रेम. गोपिकाने प्रेम केलं, प्रियकर म्हणला. गोपाळाने मित्र म्हणला, यशोदेने पुत्र म्हणला. भक्ताने त्याला देव म्हणला. जसं बनवाल त्याला तो तसा म्हणतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी करावी ते इच्छा. म्हणून त्याला मुलगा नाही मुलगी नाही त्याने कधीच नाराज व्हायचं नाही. अरे भगवान ने नाही दिया, भगवान की कृपा. मुलगा झाला 1 कृपा, नाही झाला 2 डबल कृपा. याला मुलगा म्हणा. म्हणून आत्मदेव विचार कर. आता वनामध्ये का जातात? आधी वनामध्ये जातात मुलगा नाही म्हणून, आता वनामध्ये जातात मुलगा आहे पण मूर्ख निघाला म्हणून. आधी तरी कमी दुःख होतं, आता तर जास्त दुःख होतं. वनामध्ये जातात, देह त्याग करणार, पण गौ करणं, साधूचा प्रसाद, त्यांच्यापासून गाईच्या पोटी जन्माला गेला पुत्र गौ करणं. येतात आपल्या पित्याला उपदेश करतात, बाबा काही लोक असतात कुणाला आपलं म्हणताय बाबा? अरे ज्याला आपलं म्हणतात ते आपलं नाही बाबा. ज्या मुलाला तुम्ही तुमचा मुलगा मानता तो कोणत्या जन्मामधला तुमचा मुलगा आहे? कित्येक जन्मामध्ये तो तुमचा पिता झाला असेल, कित्येक जन्मामध्ये तुम्ही त्याचे पिता झाला असेल बाबा. हे चक्र सुरू राहतं ना बाबा. काय तुम्ही याच्यामध्ये पडलात? बाबा दुःख मानू नका. उपदेश गोड करतात, आत्मदेवाच्या लक्षात येतात, दशमस्कंदाचा पाठ करतात आणि सदैव भगवंताच्या धामाला निघून जातात. सूर्यभक्त वत्सल भगवान की. पुढे धुंदुलीकडे हा येतो, धुंदुलीला पैसे मागतो, देत नाही. धुंदुलीच्या पाठीमागे मारायला लावतो. धुंदुली पुढे पळते, मारू नको मला, मारू नको मला, मारू नको मला. घरामध्ये लोक बसले, वाचवा मला, वाचवा मला, वाचवा मला. अरे माझा मुलगा मारतोय, मला वाचवा. कोणी बाहेर येत नाही का? लोक म्हणतात रोजच म्हणून त्याला कुंडल. यांचे रोजच भांडण आणि रोजच अशी ओरडते. किती दिवस आपण ऐकतात? थोडस मारेल, शांत बस. कोणी मध्ये येत नाही. म्हणून कोणीतरी आमच्या मध्ये यावं, एवढं चांगलं कौतुक करावं. परिणाम काय? कोरड्या विधीमध्ये उडी मारते का?
कोरड्या विहिरीमध्ये पडते, देहत्याग होतो. आता एकटा राहणार तो धुंदुकारी 5-5 वेश्यांकडे जातो. नाही त्यांनाच आपल्या घरी आणतो. वेश्यांना काय पाहिजे? धन पाहिजे. सर्व धन येतात, त्याला जिवंत जमिनीमध्ये गाठून मागतात. अरे असा परत नाही, नरड लागतात. आरडाओरडा करेल म्हणून मुखामध्ये विस्तवाचे विंगळ घालतात, तरी मरत नाही म्हणून जिवंत जमिनीमध्ये गाडून मारतात. थोडासा विचार करा. वेश्यागमन करणारा हा धुंदुकारी त्याच वेश्यांच्या हाताने मरतो. नरड दाबतात, आरडाओरडा करतो म्हणून विस्तवाचे विंगळ मुखामध्ये घालतात. काय वेदना असते, काय वेदना होत असते. मुखामध्ये विस्तवाचे विंगळ पडतात, जीभ पोळते, वरचे चांबडे भासतात. आरडाओरडा करू शकत नाही, तरी सुद्धा प्राण जात नाही. म्हणून जिवंत जमिनीमध्ये गाडून मारतात. गाडून ज्याने पाप केलं त्याला ह्याच वेदना होतात. महाराज जसे खरं करायला तसं फळ शेवट मिळत असतं. ज्याने आयुष्यभर पाप केलं त्याला चांगलं कसं म्हणत. म्हणून म्हणतात शूर ओळखावा मरणी, साधू ओळखावा मरणी. देहदंड हा भोगावाच लागतो. लोक म्हणतात पुढचं कोणी बघितलं, अरे भाई पुढचं नाही, कलियुग आहे. आता या कलियुगामध्ये इथे करायचं, इथेच भरायचं. जिवंत जमिनीमध्ये गाडून मारतात. परिणाम प्रेत योनीमध्ये जातो. गोकर्ण म्हणतात ज्या घरामध्ये माता पित्याला सन्मान नाही, त्या घरामध्ये मी तरी थांबून काय करू. तीर्थयात्रेला निघून जातात. गयेमध्ये या धुंदुकारीच्या नावाने पिंडदान करतात. अनेक वर्षानंतर वापस येतात. हाच धुंदुकारी प्रेत योनीमध्ये 11 विकराळ आवाज काढतो. 11 विकराळ आवाज काढतो. गोकर्णाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. महाराज प्रेत भूत माणसाला जीवाला घाबरवण्यासाठी अनेक प्रयास करत असतात. हा 11 विकराळ आवाज करतो, आरडाओरडा करतो. गोकर्ण कमंडल फक्त पाणी हातावर निघत नाही म्हणतात. जो कोणी असेल माझ्या सामोरे चालू प्रश्न करेल, हात जोडतो, पुढे उभा राहतो आणि म्हणतो प्राता तू दिवस मी धुंदुकारी ते नाव स्वकीय नाही मदोशीर्ण ब्रह्मत्व नाशिरमया. दादा मी तुमचा भाऊ धुंदुकारी, मला क्षमा करा, पण दादा माझा उद्धार झाला पाहिजे, असं काहीतरी करा. धुंदुकारी म्हणतात बाबा तुझा उद्धार करण्यासाठी मला विचारावं लागेल. म्हणून कुणाला विचारायचं? भुवन भास्कर सूर्यनारायणाला प्रार्थना करतात. आणि भुवन भास्कर सूर्यनारायणाला विनंती करतात. भुवन भास्कर सूर्यनारायण प्रगट होतात आणि सांगतात श्रीमद भागवतान मुक्ती ही सप्ताह वाचनम कुरु इति सूर्यवच सर्वे धर्म रूपम तुम्ही स्मृतम. 7 दिवस श्रीमद भागवत कथा करा. धुंदुकारीचा उद्धार होईल. गोकर्णाची विद्वान आहे, वेळूचा बगीचा आहे. सुंदर जसं तुम्ही स्टेज इथे निर्माण केले, जसं इथे स्टेज आहे अगदी तसं छान व्यासपीठ निर्माण करतात, मंच निर्माण करतात. इथे प्रसन्नता असावी, नवग्रहाची स्थापना असावी, तुळशी मातेचा कुंड असावा, घट स्थापना असावी, कलशाची स्थापना असावी, सर्व देवतांचं आवाहन करावं, कथेला प्रारंभ करावा. अगदी त्याच पद्धतीने व्यासगती लावतात आणि गोकर्णाची कथेला प्रारंभ करतात. 7 दिवस कथा पूर्ण होतात. धुंदुकारी येतो, पहिल्या दिवशी येतो, पण प्रेताला शरीर नसतं, हवेने उडून जातो. म्हणून 7 गाठीच्या वेळूच्या पोकळीमध्ये जाऊन बसतो. 7 दिवस तिथे बसतो. विना अन्ना पाण्याची कथा श्रवण करतो, चिंतन करतो, मनन करतो. अन्नाचा कण येत नाही, पाण्याचा थेंब येत नाही. परिणाम 7 दिवस कथा होतात. पहिल्या दिवसाची कथा पहिली गाठ सुटते, दुसरा दिवस दुसरी गाठ सुटते. 7 दिवसामध्ये 7ही गाठी सुटतात आणि धुंदुकारी प्रेत योनीमध्ये असणारा सुंदर रूप धारण करून त्या वेळूतनं बाहेर पडतो आणि आपल्या भावाला प्रणाम करतो. प्रणाम भाईजी, बडी कृपा केली आहे आपल्या दादा. बघा मी प्रेत योनीमध्ये असणारा श्रीमद भागवत कथा 7 दिवस श्रवण आणि भागवताचा महिमा. माझा तो देह संपला, मला सुंदर देह मिळाला. आणि बघा स्वर्गातनं विमान येतंय दादा, स्वर्गातनं विमान येतं, त्याच्यामध्ये बसून मी जाणार. स्वर्गातनं विमान येतं, विमानामध्ये बसतोय आणि धुंदुकारी सदैव भगवंताच्या धामाला निघून जातो. बोली भक्तवत्सल भगवानाची.
प्रेत योनीमध्ये असणारा धुंदुकारी श्रीमद भागवत कथा श्रवण करतो, निष्ठेने श्रद्धेने चिंतन करतो, मनन करतो, त्याचा उद्धार करणारी माझी श्रीमद भागवत कथा आहे. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, सगळ्यांना प्रश्न आहे. शिवमहापुराणामध्ये चंचुला नावाची पतिव्रता आहे, नंतर वेश्यावंती. चंचुला आणि बिंदू दोघेही विचार करतात. नंतर शिवमहापुराण नकळत त्यांच्या कानावरती पडतं, तर त्यांचा उद्धार होतो. शिवमहापुराण कथा फार गोड आहे, तुमचा करण्याचा पुढच्या वर्षाचा विचार आहे ना. हा, ऐकावा का मला, भाव चांगला आहे तुमचा. शिवमहापुराण अत्यंत गोड आहे, माझी भागवत कथा अत्यंत गोड आहे. अरे भगवंताची सगळीच कथा फार प्रिय आहे, मला आवड आहे. मी सगळ्या कथा करतो. मला सकल संत चरित्र, ज्ञानोबा चरित्र, तुकोबारायांचं चरित्र कुठलंही द्या, किंवा सकल संत चरित्र कथा, भक्तमाल कथा आहे. आपल्या महाराष्ट्रीयन मंडळींना माहिती नाही, भक्तमाल कथा सगळ्या भक्तांच्या कथा, भक्त वेगळे संत वेगळे. तसं शिवमहापुराणामध्ये चंचुला आणि बिंदूची कथा आहे. सुरुवातीच्या महात्म्यामध्ये चंचुला आणि बिंदू न कळत कानावरती कथा पडते, तर त्यांचा उद्धार होतो. हे सामर्थ्य आहे भगवंताचं. पण माझा हा प्रश्न आहे, आपण धुंदुकारी एवढे तर पापी नक्कीच नाही. अहो, अरे धुंदुकारी एवढे पापी तर आपण नक्कीच नाही. आणि त्या चंचुले एवढे पण आम्ही पापी नक्कीच नाही. ज्या अर्थी आम्ही इथे येऊन बसलो त्या अर्थी पुण्यवानच आहोत. ज्या अर्थी श्रीमद भागवत कथा करायची मा हा संकल्प मनामध्ये आहे, त्या अर्थी पुण्यवानच आहोत. कुठेतरी पुण्य आहे म्हणून हा संकल्प आहे. मग एवढ्या पाप्याचा जर उद्धार होत असेल तर आम्हा भक्तांचा देव का उद्धार करणार, हा विचार कधी केला? अरे पाप्याची नौका जर तारून नेत असेल, म्हणजे फुटकी नौका जर तारून नेत असेल, तर आमची तर चांगली नौका आहे, आमची का पार लागणार, का पार लावणार नाही? बस दृढ विश्वास होना चाहिए मेरे नाथ. आमचा विश्वास कमजोर होतो म्हणून आम्ही दुःख भोगतो. आमचा विश्वास नाही, आमचा विश्वास कमजोर होतो म्हणून दुःख भोगतो. तेरी बिगड़ी तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूर. तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है, तेरा साथ निभाएगा विश्वास जरूरी है. मेरे नाथ माझ्या भगवंतावरती विश्वास तर ठेवा ना. विश्वास जर असेल तर नौका पार करेल. पाप्याची करतो, आमची का नाही? निश्चितच आम्ही धुंदुकारी एवढी पापी नाही, आमचा उद्धार का होणार नाही? धुंदुकारी म्हणतो ते बघा देवा, देवाच्या नामावर विमान आलंय. उत्तम नगरातील लोक म्हणतात महाराज गोकर्णजी म्हणतात अरे रुको. कोणाला? देवाच्या पार्श्वला. म्हणजे अरे कथा तर आपल्या तोंडल गावामध्ये सगळ्यांनी ऐकली. मुक्ती त्या खुर्चीवर बसलेल्या मावशीची हे कसं शक्य? ज्याला जमत नाही ना त्यांनी त्यांच्यासाठी खुर्च्या मागवा मित्र म्हणतो. अजून बिचाऱ्या खूप थकले. म्हाताऱ्या माणसासाठी या साईडला खुर्च्या ठेवाच किंवा पाठीमागे ठेवा. एवढा वेळ बसणं शक्य नाही. चला. अरे कथा तर सगळ्यांनी ऐकली. मुक्ती त्या खांबाला टेकलेल्या बाबाची असं कसं? ऐका, भगवंताचे पार्षद म्हणतात कथा तर तोंडल गावामध्ये सगळ्यांनीच ऐकली, पण जी कथा खांबाला टेकलेल्या बाबाने ऐकली ती कोणीच ऐकली नाही. मी विनोदासाठी विनोद म्हणून सांगतोय.
मला तिथे सांगायचं, कथा तर सगळ्यांनी श्रवण केली, पण जी धुंदुकारीने श्रवण केली ती कोणीच केली नाही. म्हणजे अरे इकडनं कोणी आला आणि इकडे बसतो, तिकडनं कोणी बोललं तिकडे बघतो, है ना, आमचं मन लागत नाही. कथा श्रवण कशी करावी? ज्ञानोबाई म्हणतात, चुकल्या पुत्राची वार्ता. एखाद्या आईचा मुलगा पंढरपूरच्या यात्रेमध्ये, एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये चुकावा, 13-14 लाख समाज आहे, कुठे शोधायचं त्या मुलाला? त्या मुलाला शोधण्याकरिता त्या माऊलीची जी धडपड असते, तरी मुलगा 3 दिवस भेटत नाही, परिणाम थकून भागून बसते. आणि कोणीतरी वारकरी येतो, मा का दुखिया, 3 दिवस झाले जेवला नाही, रडताय, आंघोळ नाही, एवढं का दुखिया? त्यावेळेस तो ती माऊली आपलं दुःख सांगते आणि वारकरी जेव्हा म्हणतो ना, अरे बा मी ऐकलंय तुमचा मुलगा पोलीस स्टेशनला आहे, त्या पोलीस चौकीवरती सेफ आहे, तुमच्या मुलाचं नाव सचिन? हा बाबा. लाल पॅन्ट? हो वारकरी बाबा. टी शर्ट घातलं? हो वारकरी बाबा. पुढे बोला, माझाच मुलगा आहे. गोरावर? हो बाबा. कुरळे केश? हो बाबा माझाच मुलगा आहे. भोरे डोळे? हो बाबा माझाच मुलगा आहे. पुढे बोला ना, कुठे आहे तो, कुठे आहे तो? त्याची वार्ता ऐकत असताना त्या माऊलीची जी अवस्था होती ना, कथा ऐकत असताना श्रोत्याची ती अवस्था व्हावी. आजही स्वर्गातलं विमान येत. नाही तर आमचं कसं आहे माहिती, घड्याळात काही थांबत नाही लोक. आमचं कसं आहे माहिती, आमचं 10 मिनिटं झाल्यानंतर आम्ही इकडे पाहतो, तिकडनं कोणी बोलले तिकडे पाहतो, या दरवाज्यातनं कोणी आले तिकडे पाहतो, त्या दरवाज्यातनं कोणी आलं तिकडे पाहतो. आमचं मन लागत नाही, मध्येच भूक लागते, मध्येच घड्याळाकडे मन जातं. 5 मिनिटं बाकी, आता संपणार आहे, संपल्यानंतर होणार आहे. आमचं मन भटकतं ना माय बाप, मग काय मिळणार? म्हणून कथा श्रवणश्रमी भेदेन फल भेदोत्र संस्कृता. जशी जशी आम्ही कथा श्रवण केली तसं तसं आम्हाला फळ मिळणार. म्हणून म्हणतात हे महात्मा, जशी गोकर्णाने धुंदुकारीची कथा ऐकली, पुढे ऐकली. उत्तम नगरातील लोक म्हणतात परत आम्ही कथा श्रवण करतो, आम्हाला ऐकवा. गोकर्णाचे म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर परत तुम्हाला कथा श्रवण करावी. योग्य वेळ बघतात, परत त्यांना श्रीमद भागवत कथा श्रवण करतात. ज्याप्रमाणे रामजी अयोध्यावासियांना घेऊन स्वर्गामध्ये जातात, अगदी त्या पद्धतीने गोकर्णजी सगळ्यांना घेऊन स्वर्गामध्ये जातात. बोलिये भक्तवत्सल भगवान की. ज्यावेळेस नारदजी ऐकतात तर नारदजी नियम विचारतात, काय खावं? शक्य झालं तर हवा पिऊन कथा श्रवण करावी, शक्य नाही. फलाहार करून कथा श्रवण करावी, शक्य नाही. एक वेळेस फलाहार, एक वेळेस जेवण, शक्य नाही. शरद कुमारजी म्हणतात दिवसभर जरा पण कथा श्रवण करा. ज्याला जास्त भूक लागतो त्याने इथे डबा घेऊन या, टिफिन घेऊन या, इथेच खात बस आपण कथा श्रवण. महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. इथे जेव्हा पण कथा श्रवण करा. कशी ऐका? झोपून ऐका, पाय ताणून ऐका, पाय लांबून ऐका, खांबाला टेकून ऐका, भिंतीला टेकून ऐका, जशी जमेल तशी ऐका, फक्त कथा ऐका. शिवमहापुराण बोलतं की चंचुला ज्यावेळेस कथा सहज ऐकते त्यावेळेस तिला कळतं आणि तिथून तिचं खऱ्या अर्थाने परिवर्तन होतं. हा एक देवराज ब्राह्मण ज्वराने तप्त झालेला पडतोय, कथा सुरू आहे जशी आपल्या इथे आहे तशी, आणि त्याच्या कानावरती सहज कथा पडते तर त्याचा सुद्धा उद्धार होतो. माझा भगवान म्हणतो कसंही घ्या, फक्त माझं नाव घ्या, उद्धार आहे. कसंही घ्या, फक्त मला स्मरा. म्हणून कशी कथा आहे का त्याचा उद्धार आहे, कशी आहे का. सर्वांना घेऊन भगवंताच्या धामाला निघून जातात. याच ठिकाणी महात्म्य संपत ना. नारदाला म्हणतात शरद कुमारजी दिवसभर जेवण करा पण कथा श्रवण करा, फक्त कथा श्रवण करा. नारदाला कळतं आणि आता सर्व एकच झालं तर लोळ करतात श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अकस्मात भक्ती माता ज्ञानवैराग्य प्रकट होतात, ते नसतात. संत विचारतात ही बाई कोण आहे, स्त्री कोण आहे, आपल्यामध्ये आली कोण आहे, तिचा परिचय देतात. हे सनत कुमारांनो, वेगळी कोणी स्त्री नाही, ती साक्षात मां भगवती भक्ती आहे. भक्ती माता म्हणते सर्वांना स्थान दिलं गुरुदेवा, आम्हालाही स्थान द्या. त्यावेळेस शरद कुमार भक्ती मातेला म्हणतात मा तुझ्यासाठी स्थान ते आहे जे माझ्या भगवंताचे भक्त असतील त्यांच्या हृदयामध्ये जाऊन तू बसमा. तुझा निवास प्रत्येक भगवंताच्या भक्ताच्या हृदयामध्ये असेल. म्हणून भक्ती मातेचा निवास
भगवंताच्या भक्ताच्या हृदयामध्ये आजही आहे. भक्तिमातेला स्थान मिळतं, महात्म्याला विराम होतो. शेवटचा एक श्लोक आहे. या आनंदामध्ये कोण कोण सामील आहे? प्रल्हाद तालधारी तरलगती तयाच्योद्धव कांशधारी वीणाधारी सुररसी स्वरकुशलतया राग करता अर्जुन भूत इंद्रोवादी मृदंगम जय जय शुकरा कीर्तनीते कुमारा यत्रागै भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. प्रल्हाद तालधारी प्रल्हादी ताल धरायला आहे. तरलगती तयाच्योद्धव कांशधारी उद्धवजी कांश म्हणजे टाळ वाजवायला आहे. वीणाधारी सुररसी नारदजी वीणा वाजवायला आहे. जय जय वीणाधारी सुररसी जय जय शुकरा कीर्तनीते कुमारा. जय शब्दम नम शब्दम गायला चार भावंड आहेत. सनत कुमार यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. कथा सांगायला जायची. व्यासपुत्र म्हणजे शुकदेव स्वामी. इंद्रोवादी मृदंगम इंद्र मृदुंग वाजवायला आहे. वर्णन आहे इंद्र. आणि या ठिकाणी महात्म्याला विराम देतात. एकदा मोठ्या प्रेमाने जयघोष करा आणि 5 मिनिटांमध्ये आपण थांबूया. बोले भक्तवत्सल भगवान की. बस ज्याला महात्म्य कळालं त्याला पूर्ण कथा कळाली. ज्यांनी पाप्यातला पापी महापापी बंधुकाली वेशांकडे जातो. नाही वेशाला घरी आणून बसवतो. माता पित्याला मारतो. माता पित्याला त्रास देतो. माता पित्याला संपवतो. समाजामध्ये विकृती निर्माण करतो. असा पापी व्यक्ती अचानक मरतो. त्याचा तो प्रेत योनीमध्ये जातो. अकाल मृत्यू म्हणतात त्याला. भूत बनतो. लोकांना घाबरवतो. पण त्यालाही भूत योनीमधून मुक्त करणारी माझी श्रीमद भागवत कथा आहे. भागवत कथा त्यासाठी तेवढे तर पापी आम्ही निश्चितच नाही. आमचं उद्धार होणं फार अवघड नाही. म्हणून महात्म्याला इथे विराम आहे. आणि प्रथम स्कंदाला प्रारंभ फक्त स्पर्श करून जातो आणि थांबतो. प्रथम स्कंद 3 श्लोकामध्ये सुरुवात प्रथमतः 3 श्लोक आहेत. फार गोड आहेत. जन्मादिस्य यतोन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरात् तेने ब्रह्मनिदायादि कवयि गुह्यन्ते यत्सूर्यः तेजोवादी मृदां यदामिवयो यत्र त्रिसर्गो वृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्यस्वरूप भगवंताला वंदन. प्रथम श्लोकामध्ये धर्म प्रोजितते सर्वत्र परमो निर्मत्सराणां सता वैद्य वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परे ईश्वरः सत्यो हृद्यवरुध्यते प्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. द्वितीय श्लोक भागवताचा धर्म सांगतात. भागवत माया ही आपण लेकर आहोत. लेकराला काय पाहिजे मायेला कळतं. जो मायेकडे येतो त्याला लेकराला ती जे हवा असेल ते देत असते. भागवत माया आहे. तिसरा श्लोक निगमकल्प. एवढी गोड कथा प्रकट कशी झाली. निगमकल्पतरोर्गलितं फलपुष्पमुखाद अमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं पूरव रसिका भूविभावुका. एवढी गोड कथा प्रकट कशी झाली. बोलतात वेद रूपी वृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे भागवत आहे. खाली आलं कसं. ब्रह्मा भगवान विष्णूकडनं ब्रह्माकडे, ब्रह्मदेवाकडनं व्यासांकडे, व्यासदेवांकडनं सुखदेव स्वामींकडनं राजा सुखदेव स्वामींकडनं राजा परीक्षितीला लक्ष करून जगाच्या कल्याणाकरिता ही कथा प्रकट केली. एवढं गोड फळ आहे. काय आहे याच्यात? केवळ अमृत आहे. म्हणून याला प्यायचं, ऐकायचं नाही. मी कालच बोललोय. भागवत प्यायचं, ऐकायचं. ज्याच्या आपण कथा ऐकायचं त्याचं चिंतन घरी करायचं. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो ते परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा. तर कथेचं फळ आपल्याला आहे. नाहीतरी व्यर्थ आहे. चिंतन करायचं, मनन करायचं, त्याचं फळ आहे. 3 श्लोकामध्ये सुधी घातात. आणि आता 6 प्रश्न करतात. माणसासाठी धर्म कोणता. वेदामध्ये भगवंताचं माझ्या मात्र जन्म कसा. ठीक आहे. जन्म नाही अवतार तर अवतार किती. 4था प्रश्न नेमके अवतार किती. 5वा प्रश्न जेवढा आम्ही विचारलो तेवढं संक्षिप्त रूपामध्ये सांगा. आणि 6वा प्रश्न धर्मकम शरणं गतः. भगवंत जर धर्माची स्थापना करण्यासाठी येतात तर धर्म जेव्हा स्थापन करून जातात परत कलियुगासारख्या युगामध्ये धर्मावरती हानी होते ते त्यावेळेस धर्म कोणाला शरण जातो. कृपया आम्हाला 6 प्रश्नाचे उत्तर द्या. भगवान सूतजी 88 ऋषींना 6 प्रश्नाचे उत्तर द्यायला प्रारंभ करतात. माणसासाठी धर्म कोणता. एका वाक्यामध्ये सांगतोय का. लक्ष द्या. एका वाक्यामध्ये इथे बसलो हा आमचा धर्म आहे. गावामध्ये 5-6 सप्ताह होतात म्हणे. बरोबर. 5-6 सप्ताह आपल्या परिवारामध्ये येतो. काही पर्सनल होतात. गावकरी मिळून होतात. ज्या गावामध्ये 5 ते 6 सप्ते होतात ते गाव नाही, तीर्थक्षेत्र आहे.
पण आहे का, यानं केला म्हणून मी करणार, यानं एवढा केला मी त्याच्यापेक्षा मोठा करणार, यानं हा बुवा आणला मी त्याच्यापेक्षा मोठा बुवा आणणार, हा परमार्थ नाही, ही विकृती आहे. हा प्रेमाने करा, तू हा महाराज आणला मी तुझ्यापेक्षा मोठा महाराज आणतो, पण प्रेमाने, तो परमार्थ आहे. आणि 5-5, 6-6 जर सप्ताह होत असतील तर मला असं वाटतं आपण वारकरी आहोत. सासवड शेजारी, जेजुरी शेजारी, आलमडी शेजारी, इकडे शिखर शिंगणापूर शेजारी, शिखर शिंगणापूर शेजारी नक्कीच आपण वारकरी आहात. हे गाव नाही, हे क्षेत्र आहे. आणि इथे आल्यानंतर हे मंदिर वगैरे बघतोय ना, हा मंदिराचा परिसर स्वच्छ आश्रमाचा परिसर वाटतो. एक वेगळीच अनुभूती या परिसरामध्ये आल्यानंतर मिळते. अंबाबाईचं मंदिर समोरासमोर अप्रतिम. श्री भागवत भगवान की आरती भोलेनाथ सरकार की, भोलेनाथेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की, श्री संत सोपानकाका महाराज की जळकोट 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 भैरवनाथाचा